राम प्रहरी. सुप्रभात राम प्रहरी. श्रोते हो, आजचं निरूपण आहे परमधाम. परमधाम म्हणजे काय याच्यावरती. तर यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या वचनाच्या खोल अंतरंगात जाण्यासाठी साधकाला आपल्याच हृदय गाभारी खोल खोल प्रवेश करावा लागतो. निवर्तने म्हणजे पुन्हा पुन्हा अनुभवास येणाऱ्या उद्भव, स्थिती, लय या यातना चक्राचा किंवा पुनरावर्तनाचा कायमस्वरूपी नाश करणे. यासाठी आपणाशी पूर्णत्वाचा अनुभव येणे महत्वाचे असते. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या वचनाच्या खोल अंतरंगात जाण्यासाठी साधकाला आपल्याच हृदय गाभारी खोल खोल प्रवेश करावा लागतो. निवर्तने म्हणजे पुन्हा पुन्हा अनुभवास येणाऱ्या उद्भव, स्थिती, लय या यातना चक्राचा किंवा पुनरावर्तनाचा कायमस्वरूपी नाश करणे. यासाठी आपणाशी पूर्णत्वाचा अनुभव येणे महत्वाचे असते. हे होण्यासाठी एखाद्याला स्वतःशीच आपण पूर्ण असल्याचा अनुभव येणे महत्वाचं असतं. म्हणून ह्या निवर्तनासाठी आपणाशीच आपल्या पूर्णत्वाचा अनुभव येणे महत्वाचे असते. वन इज अनकंडिशनली complete with oneself is the experience of completion. One is unconditionally complete with oneself is the experience of completion. पूर्णत्वाचा अनुभव म्हणजे एखाद्याने आपल्याशीच बिनशर्त अखंड पूर्ण असण्याचा अनुभव घेणे. हा पूर्णत्वाचा अनुभव इतका काही पूर्ण असतो की अत्यंत शांत दक्षतेने म्हणजे ऍक्टिव्ह क्वाइटनेस. हा पूर्णत्वाचा अनुभव इतका काही पूर्ण असतो की अत्यंत शांत दक्षतेत म्हणजे ऍक्टिव्ह क्वाइटनेस मध्ये पूर्ण उत्साही स्थितीत असतानाही काही करणे म्हणजे ढळणे, काही करणे म्हणजे ढळणे, अपूर्णता ही समज तेथे विकसित झालेली असते. पूर्णत्वाचा जिथे अनुभव असतो तिथे माणूस अत्यंत शांत दक्ष असतो. तो पूर्ण उत्साही असतो. पण तो पूर्ण उत्साही असून सुद्धा त्या उत्साहात काहीतरी करणं म्हणजे ढळणे, पदापासून च्युत होणे, पदच्युत होणे. म्हणून काही करणे म्हणजे ढळणे, काही करणे म्हणजे अपूर्णता, म्हणजेच करणे म्हणजे पूर्णत्वापासून ढळणे, अशी पदापासून खाली येणे. ही जाणीव अशा शांत दक्षतेत असते. आणि अशा शांत दक्षतेत माणूस पूर्ण उत्साही असून सुद्धा तो काही करत नाही. कारण काहीतरी करणे म्हणजे आपल्या पूर्णापासून आपण खाली येणे, अशी पदापासून ढळणे, आपण अपूर्णतेत प्रवेश करणे असा त्याचा अर्थ असतो. या पूर्णत्वात काहीही करणे बनणे नसते. या पूर्णत्वामध्ये काहीही करणे म्हणजे डुईंग आणि बनणे म्हणजे बिकमिंग नसते. म्हणजे इन द कम्प्लिशन देर इज नो डुईंग ॲज वेल ॲज बिकमिंग. तर या कम्प्लिशन मध्ये केवळ असणे म्हणजे ओनली टू बी, जसं आहे तसं असा, एवढीच ही स्थिती असते. ही कैवल्य समाधी असते. येथे असण्याचीच समज सहज दृढ झालेली असते. कैवल्य समाधीमध्ये असणं हेच फक्त पूर्ण आहे. आणि त्याखेरीज काहीही पाठीपुढे होणं, काहीही करणं, बनणं म्हणजे ढळणं आहे. पूर्णत्वामध्ये अपूर्णतेचा प्रवेश आहे असं असतं. म्हणून कैवल्य समाधीमध्ये केवळ असण्याचीच समज सहजतेने दृढ झालेली असते. येथे सहज असणे हे सर्वोच्च शहाणपण असते. म्हणजे ओनली टू बी इज द सुप्रीम विजडम. कैवल्यामध्ये ओनली टू बी इज द सुप्रीम विजडम. केवळ असणे म्हणजे सर्वोच्च शहाणपण. असे अत्यंत उत्स्फूर्ततेने स्पॉन्टेनियसली नांदत असते. म्हणजे कैवल्यामध्ये
दुसरं तिसरं काही नसून असणं हेच सर्वोच्च शहाणपण आहे असं उत्स्फूर्तपणे कळत असतं. इन द कैवल्य only to be is the supreme wisdom. In the Kaivalya, only to be is the supreme wisdom is understood spontaneously. केवळ असण्यामध्ये सर्वोच्च शहाणपण आहे हे कैवल्यामध्ये उत्स्फूर्ततेने केवळ असणे हेच सर्वोच्च शहाणपण आहे हे कैवल्यामध्ये उत्स्फूर्ततेने साधकाला कळत असते. आणि कैवल्यामध्ये जो असतो तो उत्स्फूर्तपणे पूर्ण जसा आहे तसा असतो आणि तिथेच त्याचं सर्वोच्च शहाणपण विलसत असतं. म्हणजे केवळ असण्यामध्येच सर्वोच्च शहाणपण आहे हे उत्स्फूर्ततेने जो जाणतो तोच कैवल्य समाधीत असतो. आणि अशा या कैवल्य समाधीत किंवा अशा या कैवल्य समाधीतील शहाणपणातून म्हणजे केवळ असणेपणातून बाहेर न येणे म्हणजेच शहाणपण न सुटणे, शहाणपण न ढळणे हीच ती समाधी. समत्वाचे अधीन असणे म्हणजे समाधी. समत्व म्हणजे निपक्षता किंवा पक्षरहित स्थिती, पार्टीलेस किंवा स्टँडलेस म्हणजे समता किंवा समत्वात असणे. अमुक तमुक बाजू न घेता, पक्ष किंवा भूमिका न स्वीकारता, गुण आकार यांचे आहारी न जाता, केवळ परंतु उत्साही शांत दक्ष असणे म्हणजे कुठलीही बाजू न घेता, गुण आकाराच्या नादी न लागता, हा माझा तो तुझा असं न स्वीकारता केवळ असणं आणि अत्यंत या केवळ असणेपणामध्येच सर्वोच्च आनंद आहे हे लक्षात घेऊन तिथेच शांत दक्षतेने असणे. म्हणून जॉयफुल ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे कैवल्यामध्ये जो असतो तो अत्यंत उत्साही, शांत, दक्ष आणि काहीही न करणारा शुद्ध असणेपणी असा उत्स्फूर्त सर्वोच्च शहाणपणामध्ये नांदत असतो. येथे चैतन्याला स्वशक्तीने म्हणजे चैतन्य शक्तीने सहजानुभवात असताना निखळ आनंदात वर्तत असते. येथे चैतन्याला म्हणजे कैवल्यात जो असतो त्या कैवल्यामध्ये चैतन्याला स्वशक्तीने म्हणजे चैतन्य शक्तीने कैवल्यात जो कोणी असतो तिथे चैतन्याला आपल्याच चैतन्य शक्तीने सहज अनुभवात राखते आणि निखळ आनंदात असा कैवल्यातील माणूस वर्तत असतो. म्हणजे जो केवळ असणेपणात आहे तो दुसरं तिसरं काही नसून तो पूर्ण चैतन्य असतो. म्हणजे पूर्ण चैतन्य म्हणजेच कैवल्यात असलेला माणूस आपल्या चैतन्याने म्हणजे आपल्या शक्तीने आपले चैतन्य म्हणजे आपले असणे पण अनुभवत असतो. कैवल्याला अनुभवते म्हणजे केवळ असणेपणात जो ज्ञानी माणूस आहे तो अत्यंत तटस्थ साक्षीत्वात असताना स्वतःच चैतन्य असतो आणि स्वतःच चैतन्य म्हणून आपल्याच चैतन्य शक्तीने आपल्याच चैतन्याचा म्हणजे स्वचा आनंद घेत असतो. हे नीट समजून घ्या. स्वशक्तीने स्वचा अनुभव घेणे म्हणजे चैतन्याने स्वशक्तीने म्हणजे चैतन्य शक्तीने स्वचा म्हणजे आपल्या संपूर्ण असणेपणाचा आनंद घेणे. म्हणून स्वशक्तीने स्वला अनुभवतो किंवा कैवल्य शक्तीने कैवल्याला अनुभवते किंवा विश्वचेतनेद्वारे विश्वचेतनेचाच आनंद घेते अशी स्थिती असते कैवल्यामध्ये असणाऱ्या साधकाची. पुढे येथे चैतन्याला स्वशक्तीने म्हणजे चैतन्य शक्तीने सहजानुभवात असताना निखळ आनंदात वर्तत असते. दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी विथ एनर्जी टू द एनर्जी. दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी. हेच ते परमानंदामध्ये विशुद्ध चैतन्याचे खेळणे. दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी. परमानंदामध्ये विशुद्ध चैतन्याचे खेळणे किंवा क्रीडा करणे विथ एनर्जी टू द एनर्जी म्हणजे चैतन्याशी आपल्या परमानंदावस्थेत खेळत असते आणि त्यासाठी
ते चैतन्य आपलीच शक्ती वापरते. म्हणून चैतन्याशी चैतन्याद्वारे क्रीडा करताना परमानंद भावामध्ये ब्लिसफुल प्लेइंग चालू असतो. दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी. म्हणजे विशुद्ध चैतन्याचं परमानंदामध्ये खेळणं याला म्हटलेलं आहे दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी विथ एनर्जी टू द एनर्जी. एनर्जी म्हणजे चैतन्य विथ एनर्जी चैतन्याद्वारे आपल्याशीच ब्लिसफुल प्ले करत असते. म्हणजे परमानंद रूपी खेळ खेळत असते. परमानंद शक्तीने परमानंदाचे रूप अनुभवत आहे किंवा ब्रह्मचेतनेद्वारे ब्रह्मचेतनेचा परमानंद स्वरूपी खेळ खेळत आहे. याला म्हणायचं दिस इज द ब्लिसफुल प्लेइंग ऑफ प्युअर एनर्जी विथ एनर्जी टू द एनर्जी. ही स्थिती यावत काल साधक जिवंत आहे तावत काल अनुभवणे यासाठी शक्य होत नाही. कारण त्यासाठी साधकाजवळ पुरेशी धारण क्षमता कॅपॅसिटी टू होल्ड दिस ॲस्टॉनिशिंग स्टेटलेस स्टेट समाधी और प्युअर कैवल्य नसते. म्हणून साधकाजवळ हे अत्यंत अद्भुत असं समाधीत असणं पूर्ण कैवल्यात असणं किंवा अवस्थारहित अवस्थेत असणं साधकाजवळ अवस्थारहित अवस्थेत असणं समत्वाच्या अधीन म्हणजे समत्वात असणं पूर्ण कैवल्यात म्हणजे शुद्ध असणेपणात असणं यासाठी लागणारी धारणा शक्ती पुरेशी नसल्यामुळे हे साधकाला जमायला किंवा साधायला कठीण जाते. कॅपॅसिटी टू होल्ड दिस अस्टॉनिशिंग स्टेटलेस स्टेट समाधी और पूर्ण कैवल्य म्हणजे साधकाजवळ ही अवस्था रहित अवस्था पूर्ण कैवल्य अनुभवण्यासाठी लागणारी एक अद्भुत क्षमता नसल्या कारणाने आणि ती क्षमता कायमस्वरूपी टिकवण्यासाठी लागणारी धारणा शक्ती नसल्यामुळे हे साधकाला अत्यंत कठीण जाते. मात्र एकदा का साधकाला उत्कर्ष मार्गावरील जीवाला साधक याचा अर्थ उत्कर्षाच्या मार्गावर पुढे सरकणारा जीव म्हणजे प्रगतीच्या टप्प्यावर पुढे जाणारा जीव याला साधक म्हणायचं. मात्र एकदा का साधकाला म्हणजे उत्कर्ष मार्गावरील जीवाला याची गोडी लागली की ही समाधीच महासमाधी पूर्ण समाधी कैवल्य मुक्ती याद्वारे परमधामापर्यंत किंवा असी पदावर साधकाला अनंत स्थित करते. परंतु एकदा का साधकाला जाणवलं की केवळ असणेपणाचा आनंद केवळ असणेपणाच्या शक्तीने केवळ असणेपणातच अनुभवणे हीच ती आपली उत्कर्ष मार्गावरील पहिली पायरी आहे. आणि एकदा का या पायरीचा त्याला थोडासा जरी आनंद प्राप्त झाला तरी एकदा त्या अतीव आनंदाची चव चाखल्यामुळे तो आनंदच या साधकाला उत्कर्ष मार्गावरील पुढच्या 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 पायरीवर नेतो आणि साधी समाधी महासमाधीमध्ये पूर्ण समाधीमध्ये कैवल्य मुक्तीमध्ये आणि अंततोगत्वा परमधामापर्यंत किंवा असी पदावर साधकाला अनंत स्थित करते. म्हणजे यावत जीवते जोपर्यंत तो जीवित आहे तोपर्यंत तो असी पदावर राहतो. आता साधकाचा परमधाम हाच कायमस्वरूपी पत्ता निवासाचे ठिकाण असते. हाच तो अनंत निवास किंवा हेच ते सुप्रीम इन्फिनिट रेसिडन्स ही अशी प्रगती होते निश्चितच. तर एकदा का केवळ असणेपणामध्ये राहून केवळ असणेपणाची गोडी केवळ असणेपणाच्या चैतन्य शक्तीने घ्यायची साधकाला हातोटी प्राप्त झाली की हीच गोडी साधकाला समाधी समत्वाच्या अधीन असणे महासमाधी समत्वाच्या अधीन महान काळ म्हणजे अनंत काळ पर्यंत असणे नंतर पूर्ण समाधी म्हणजे आपण समत्वाच्या अधीन आहोत आणि अधीन नाहीत हे कळण्याच्याही पलीकडे ती पूर्ण समाधी असते. आणि त्याच्याही पलीकडे जी समाधी असते ती म्हणजे
शुद्ध असणेपणी, केवळ असणेपणी असणे म्हणजे कैवल्य मुक्ती. म्हणून समाधी, महासमाधी, पूर्ण समाधी, कैवल्य मुक्ती याद्वारे परमधामापर्यंत किंवा असी पदापर्यंत साधकाला एकदा ही कैवल्याची गोडी लागली की असी पदावर नेऊन साधक अनंत काळ स्थित असतो. असं जिवंतपणेच असी पदावर कायमस्वरूपी राहणं हेच ते परमधाम आहे. लक्षात ठेवा. यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम. याचा शब्दशः अर्थ जरी असा असला की एकदा गेल्यानंतर परत येणार नाही, तरी इथे नीट समजून घेतले पाहिजे की एकदा का आपण परमधामाला गेलो की परत येणार नाही, याचा अर्थ जन्म मृत्यू नाही असा लावणे चुकीचं आहे. पहिली गोष्ट अशी आहे, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य. जो जन्माला आला त्याला मृत्यू अटळच आहे आणि जो मेला त्याला जन्म अटळच आहे. म्हणजे जन्म मृत्यू या देहाच्या संदर्भातील अटळ अवस्था आहेत. आणि यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम ही देहाबाबतची स्थिती नाही, तर माणूस मनाचे अमन होऊन जेव्हा समत्वाच्या अधीन होतो, त्या समत्वाच्या अधीन राहून हळूहळू त्याला केवळ असणेपणाचा आनंद केवळ असणेपणात आणि केवळ असणेपणाच्या चैतन्य शक्तीद्वारे घेता येतो. तेव्हा तो समाधीतून महासमाधीत, महासमाधीतून पूर्ण समाधीत आणि त्यानंतर तो जिवंत असेपर्यंत केवळ असणेपणामध्ये म्हणजे कैवल्य मुक्तीत राहतो. आणि असा जिवंत असताना सुद्धा देह पडेपर्यंत कैवल्य मुक्तीत असणं याचा अर्थच असा आहे की एकदा का जिवंतपणे असिपद प्राप्त झालं की उरलेला काळ जो आहे तो देहाद्वारे जरी जिवंत असला तरी मनाद्वारे, हृदयाद्वारे, बुद्धीद्वारे हा काळ संपलेला असतो. मनबुद्धी हृदय भावना याद्वारे आता हा काळ संपलेला आहे. म्हणजे देह आहे आणि देहाच्या तज्जनित इंद्रियजन्य हालचाली आहेत, परंतु जिथे धारणा शक्ती असते ती धारणा शक्ती फक्त एकच सांगते, आहे आहे आहे, केवळ आहे. असा माणूस जिवंत असून सुद्धा जणू काही जिवंत नाही. म्हणजे संसारात असून सुद्धा संसाराबाहेर, म्हणजे चिखलात कमळ असून सुद्धा कमळाला चिखल लागत नाही असा अलिप्त असतो. असं हे एकदा ज्ञान झाल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत अलिप्त असणं म्हणजेच आपण ज्या घरात राहतो त्या घरात राहून सुद्धा त्या घराच्या पलीकडील परमधामामध्ये म्हणजे असी पदावर जाणे. म्हणून जीवन मुक्तीमध्ये जे मिळतं ते हे परमधाम आहे. म्हणून जीवनात असतानाच परमधाम प्राप्त करणे याला म्हणायचं यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. म्हणजे आता उलटा अर्थ काय, एकदा का लोण्याचं तूप झालं की तूप परत पाठी कधी लोणी होऊन फिरत नाही. म्हणून एकदा का चालू जन्मामध्ये माणूस जीवन मुक्त झाला की यदा कदाचित पुन्हा जरी तो देहधारी म्हणून आला तरी आता तो जन्माला येतानाच मोक्षाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे तोच मोक्षाचा अनुभव होऊन तो जन्माला येतो. म्हणून ज्ञानेश्वरादी जे लोक आहेत ते जीवन मुक्त आहेत. याचा अर्थ असा आहे त्यांनी त्यांच्या पूर्व जीवनामध्ये ते समाधी, पूर्ण समाधी, महासमाधी, कैवल्य समाधी अशी पद हे त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मामध्ये प्राप्त करून घेतलं होतं. त्या जन्मात देह पडल्यानंतर पुन्हा जरी देहरूपात ते आले तरी ते आता केवळ आणि केवळ साजूक तूप झाले, लोण्याचे साजूक तूप झाले असा अनुभव होऊन आलेले. म्हणजे केवळ शुद्ध कैवल्याचा, शुद्ध असीपदाचा अनुभव प्राप्त झालेले असे ते असीपद अनुभवलेले. म्हणून जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते जन्माला आले आणि गेले, आले आणि गेले, तरी शरीराच्या येण्या जाण्यामुळे त्यांच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. कारण ते कितीही काळ कधीही त्यांनी जन्म घेतला तरी एकदा का त्यांना कैवल्याचा पूर्ण अनुभव आला की ते पूर्ण म्हणूनच प्रत्येक जन्मामध्ये
शुद्ध ज्ञानी म्हणूनच प्रत्येक जन्मामध्ये येतात. तेव्हा कृपा करून यत गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, याचा अर्थ असा समजू नये की जन्मलेला मरतो आणि मेलेला जन्मतो, मग एखादा माणूस एकदा मेला की परत येतो किंवा न येतो, परत येतो किंवा न येतो हा प्रश्न आपल्या कक्षेतला नसतो. अंतरिक्षातल्या शक्तीला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा अशा शक्तीचाच अंश घेऊन ही ज्ञानी माणसे जन्माला येतात. आणि ही ज्ञानी माणसे जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती त्यांच्या पूर्वजन्मात पूर्ण मुक्त झाली असल्या कारणाने नवीन जन्मामध्ये सुद्धा ती पूर्ण मुक्त म्हणूनच जन्माला येतात. देह दिसला तरी मुक्त म्हणून जन्माला येतात. असा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम याचा अर्थ घ्यावा. नाहीतर एकदा एखाद्या परमधामाला गेलो की परत खाली येणार नाही याचा अर्थ जर असा लावला की मेलेला परत येणार नाही, तर हे विधान ज्यातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य त्या गीतेतील कृष्णाच्या विधानाशी छेद देणारं ठरेल. जन्मलेल्याला मृत्यू आहे आणि मेलेल्याला जन्म, याचा अर्थ एवढाच आहे, देहाला जन्म मरण आहे. आत्म्याची ज्याला प्राप्ती एका जीवनात झाली आणि आपण आत्मा आहोत हे अशी पद ज्याला एकदा गावलं, तो कितीही वेळा देहरूपाने परत आला गेला तरी तो कायमस्वरूपी परमधाम म्हणजे आत्म्यामध्येच आत्मा म्हणून आत्मानंदात असतो. आत्मा म्हणून आत्म्यामध्येच आत्मानंदात असणे हेच ते कैवल्य आणि हेच ते परमधाम. इथे शरीराचा जन्म आणि मृत्यू गृहीत धरू नये, नाहीतर घोटाळा होईल. तर पुढे ऐका. आता साधकाचा परमधाम हाच कायमस्वरूपी पत्ता निवासाचे ठिकाण असते. हाच तो अनंत निवास किंवा हेच ते सुप्रीम इन्फिनिट रेसिडन्स, हेच ते सर्वोच्च अनंत निवास स्थान. ही अशी प्रगती होते हे निश्चितच. आता हेच निरूपण वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते, परमधाम तेची तेथ कैवल्य मात उरते. जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते, तिथे गेल्यानंतर पुन्हा येणं जाणं उरत नाही, नुरते न उरते. जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते, परमधाम तेची तेथ कैवल्य मात उरते. जिथे गेलं असताना पुन्हा येणं जाणं उरत नाही, परमधाम तेची तेच परमधाम, तिथे कैवल्य मात्र असते. म्हणजे परमधामामध्ये देह नसतो, तर आत्मा आत्म्याशी आत्मक्रीडा करत असतो, असं कैवल्य असतं. त्यामुळे परमधामाला गेलेला माणूस जन्माला येत नाही असा त्याचा अर्थ नव्हे. परमधामाला गेलेला माणूस जेव्हा परमधामाला जातो तेव्हा पाठच्या जन्मात त्याच्या जीवाचा शिव बनलेला असतो, त्याचं लोण्याचं साजूक तूप झालेलं असतं. आता परिवर्तन शक्य नसतं, म्हणून पुन्हा जरी देहाद्वारे तो जन्माला आला तरी आता तो परमधामाचं सूत्र घेऊन म्हणजे आत्मा म्हणूनच येतो, लोण्याचं तूप झालेला म्हणूनच येतो. तिथून तो पाठी जात नाही. त्या परमधामाला जाणे म्हणजे सर्वोच्च पदाला पोचलेला माणूस कधीच पुन्हा जसा चेंडू वरच्या पायरीवरून खाली घरंगळत येतो तसा कधीच पुन्हा खाली खाली घरंगळत येत नाही. तो कितीही वेळा मानवी देहात आला तरी प्रत्येक वेळेला तो कैवल्य पुरुष म्हणूनच जन्माला येतो. हा अर्थ नीट समजून घ्यावा. नाही तर यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम आणि जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य या दोन ओळींचा परस्पर छेद आहे असं आपल्याला वाटेल आणि त्यातून काहीतरी गैरसमज निर्माण होईल. म्हणून जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते, परमधाम तेची तेथ कैवल्य मात्र होते. म्हणजे असे की परमधामात केवळ विशुद्ध चैतन्यच असते. तेथे रूप गुण भाव यांना अवसरच नसतो आणि रूप गुण भाव जरी दिसायला दिसले तरी आंतरिक पातळीवर तेथे केवळ आणि केवळ असणेपणी चैतन्यच विश्रांती घेत असते. एनर्जी इज एन्जॉईंग व्हेकेशन. म्हणजे कैवल्यामध्ये जो माणूस असतो त्या माणसामध्ये एनर्जी इज एन्जॉईंग व्हेकेशन.
कैवल्यामध्ये असलेल्या माणसामध्ये चैतन्य एक तऱ्हेची विश्रांती अनुभवित असते. म्हणजे कैवल्य मुक्तीमध्ये एनर्जी इज एन्जॉईंग व्हेकेशन, म्हणजे चैतन्य आराम करत असते. अशी एनर्जी इज एन्जॉईंग व्हेकेशन ही कैवल्यातील स्थिती असते. अशी ती अवस्था असते. मात्र या विश्रामाची जाणीव अति सूक्ष्मरित्या किंवा किंचित केंद्र म्हणून साधक घेत असतो. तो साधक या चैतन्य गृहालाच, जेथे साधक निरपेक्षतेने असतो, मात्र परमधाम असे संबोधतो. म्हणजे एनर्जी इज एन्जॉईंग व्हेकेशन म्हणजे माझ्यातील चैतन्य सुटीवर आहे हा अनुभव जो साधक घेतो, तो किंचित केंद्र म्हणून हा चैतन्याचा विश्रांतीचा आनंद घेत असतो. आणि चैतन्याचं हे विश्रांती गृह म्हणजेच परमधाम. आणि हेच ते यद्गत्वाद निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असा साधक अत्यंत निरपेक्षतेने याचा अनुभव घेत असतो. आता पुढे चित म्हणजे चेतना, चैतन्य, जाणीव, बुद्धीची हालचाल. म्हणून चित म्हणजे जागृतीत बुद्धी आणि स्वप्नात चैतन्य यांची होणारी हालचाल म्हणजे जाणीव होय. चित म्हणजे चेतना, चैतन्य, जाणीव, बुद्धीची हालचाल. या चार अर्थावर लक्ष केंद्रित केल्यानंतर जागृतीत बुद्धी आणि स्वप्नात चैतन्य यांची होणारी हालचाल म्हणजे जाणीव होय. अचित म्हणजे सुषुप्ती किंवा गाढ निद्रेत चैतन्य. अचित म्हणजे सुषुप्तीत किंवा गाढ निद्रेत चैतन्य असणे. गाढ निद्रेत चैतन्य, जाणीव, बुद्धी यांची हालचाल झाली तरी जाणवत नाही अशा होणाऱ्या परंतु न जाणवणाऱ्या हालचालीलाच नेणीव म्हणजे अचित म्हणतात. म्हणजे चित म्हणजे जाणीव आणि अचित म्हणजे नेणीव. चित म्हणजे चेतना, चैतन्य, जाणीव, बुद्धीची हालचाल ही जागृतीत बुद्धी आणि स्वप्नात चैतन्य म्हणून जाणवते. म्हणून चित म्हणजे जाणीव आणि अचित म्हणजे सुषुप्ती किंवा गाढ निद्रेत चैतन्य, जाणीव, बुद्धी यांची हालचाल झाली तरी मी म्हणून केंद्राला ती जाणवत नाही अशा होणाऱ्या परंतु न जाणवणाऱ्या हालचालीलाच नेणीव म्हणजे अचित म्हणतात. म्हणजे चित म्हणजे जाणवणारं चैतन्य आणि अचित म्हणजे न जाणवणारं चैतन्य. आता तीन जाणीव म्हणजे काय? चैतन्याची होणारी व जाणवणारी हालचाल. चार नेणीव चैतन्याची होणारी परंतु न जाणवणारी हालचाल. अवचित म्हणजे हेतुरहित किंवा सहज. निपचित म्हणजे जीव किंवा चैतन्य लोपल्याप्रमाणे असणे. येथेही हालचाल होत असली तरी जाणवत नाही. म्हणून वरील पद्य पंक्तींना परिच्छेद 2 पुढील पद्धतीने प्रतिपादन करता येईल. म्हणून जे म्हटलेलं आहे, जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते परमधाम तेची तेथ कैवल्य मात्र उरते. या दोन पंक्ती चित, अचित, जाणीव, नेणीव, औचित, निश्चित या दोन पंक्ती या चार गोष्टीचा अर्थ समजून घेतल्यानंतर पुढील प्रमाणे सांगता येईल. म्हणजे बघा आता ते कसं सांगायचं. जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते परमधाम तेची तेथ कैवल्य मात्र उरते. या दोन ओळी चित, जाणीव, अचित म्हणजे हालचाल चालू नसून न जाणवणे, जाणीव म्हणजे चैतन्याची होणारी व जाणवणारी हालचाल, नेणीव म्हणजे चैतन्याची होणारी परंतु न जाणवणारी हालचाल, अवचित म्हणजे हेतुरहित किंवा सहज, आणि निश्चित म्हणजे जीव किंवा चैतन्य लोपल्याप्रमाणे असणे. येथेही हालचाल होत असली तरी जाणवत नाही. म्हणून जेथे जाता पुनरपी येणे जाणे नुरते परमधाम तेची तेथ कैवल्य मात्र उरते. या दोन ओळी चित, अचित, जाणीव, नेणीव, औचित, निश्चित या संदर्भात पुढील प्रमाणे मांडता येतील. नीट ऐका. चित किंवा जाणीव आणि अचित किंवा नेणीव, चित किंवा जाणीव आणि अचित किंवा नेणीव जेथे अवचितपणे म्हणजे निर्हेतुकतेने किंवा सहज भावात निश्चित पडून असते. चित म्हणजे जाणीव आणि अचित म्हणजे नेणीव जिथे अवचितपणे म्हणजे निर्हेतुकतेने किंवा सहज भावात निश्चित पडून असते ते माझे परमधाम किंवा परमानंदधाम असून तेथे गेल्यावर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या तऱ्हेची ये जा अजिबात नष्ट होते.
चित म्हणजे जाणीव. चित म्हणजे जाणीव. आता चित म्हणजे काय आपण वर सांगितलेलं आहे. चित म्हणजे जागृतीत बुद्धीची आणि स्वप्नात चैतन्याची होणारी जाणीव म्हणजे चित. पुढे अचित म्हणजे काय? सुषुप्तीत किंवा गाढ निद्रेत चैतन्य जाणीव बुद्धी यांची हालचाल झाली तरी ती जाणवत नाही अशा होणाऱ्या परंतु न जाणवणाऱ्या हालचालीला नेणीव किंवा चित म्हणतात. म्हणजे चित म्हणजे चैतन्याची जाणवणारी जाणीव आणि अचित म्हणजे चैतन्याची होणारी परंतु न जाणवणारी जाणीव म्हणजे नेणीव. म्हणून चित किंवा जाणीव आणि अचित किंवा नेणीव जेथे अवचितपणे म्हणजे निपचिततेने म्हणजे निर्हेतुकतेने किंवा सहज भावात पडून असते. चित किंवा जाणीव आणि अचित किंवा नेणीव जेथे अवचितपणे म्हणजे निर्हेतुकतेने किंवा सहज भावात निपचित पडून असते ते माझे परमधाम किंवा परमानंदधाम असून. म्हणजे माझं कैवल्य परमधाम परमानंदधाम कोणतं? तर जिथे चित म्हणजे जाणीव आणि अचित म्हणजे नेणीव निर्हेतुकपणे कुठल्याही तऱ्हेच्या अपेक्षेशिवाय निश्चित पडून असते. जाणीव आणि नेणीव चित आणि अचित येथे निर्हेतुकतेने सहजभावात निश्चित पडून असते असं ठिकाण ते माझं परमधाम किंवा परमानंदधाम असून त्या ठिकाणात गेल्यानंतर जाणीव आणि नेणीव याच्याशी माझा कोणताही संपर्क येत नाही. जाणीव आणि नेणीव निर्हेतुकतेने निरपेक्षतेने तिथे पडून असतात. चैतन्य त्याच्या पद्धतीने कार्यरत असतं. परंतु चैतन्य त्याच्या पद्धतीने कार्यरत असलं तरी साधकाचा मी त्या चैतन्यापासून सुद्धा इतका अलूप असतो, इतका तटस्थ असतो की चित म्हणजे जाणीव आणि अचित किंवा नेणीव निर्हेतुकपणे सहज भावात निश्चित पडून असल्यामुळे अशा ठिकाणी साधक म्हणतो ते माझे परमधाम किंवा परमानंदधाम असून तेथे गेल्यावर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे जनम या तऱ्हेची ये जा अजिबात नष्ट होते. म्हणजे मनाचे एकदा पूर्णपणे नमन झाले की कुठल्याही तऱ्हेची चित अचित किंवा अवचित अशा कुठल्याही तऱ्हेच्या चैतन्याबाबत परत मन निर्माणच होत नाही. मनात तरंगच निर्माण होत नाही. असं मनाचं ऍब्सोल्यूट नमन झाल्यानंतर जे काय असतं तिथे जो मी आहे तेच माझे परमधाम आणि तेच माझे परमानंदधाम. तेच माझे यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम. तेच माझे परमश्रेष्ठ धाम. म्हणजे तिथून किती वेळा परत मी जन्माला आलो देहाने तरी मी असणार मात्र परमधामात. म्हणजे मुक्त झालेला माणूस जन्माला आला तरी जन्माला आला याचा अर्थ तो जनन मरण चक्रात अडकला असा नाही. देह हा जन्म आणि मरण चक्रात असतोच असतो. परंतु ज्याचे एकदा अमन झाले आणि ते अमन पूर्णत्वास झाले तर अमनी माणूस कितीही वेळा जन्माला आला देह पातळीला तरी प्रत्येक जन्मात तो देहाने इथे आणि परमधाम म्हणून त्या वैकुंठातच असतो हे समजून घ्या. येथे मी हे परमानंदात वस्ती करत असलेल्या परमेश्वर स्वरूप साधकाचे म्हणजे वास्तवात परमेश्वराचे संबोधन समजावे. म्हणून यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ते माझं परमधाम म्हणजे एकदा परमशांती एकदा असीपत एकदा कैवल्य मुक्ती झाली एकदा का पूर्णपणे मनाचे नमन झाले की असा साधक देह पातळीला किती वेळा जन्माला आला तरी तो पृथ्वीवर जरी आला तरी परमधामामध्ये म्हणजे त्या मूळ निर्मात्याशी त्या आदी कारणाशीच त्याचं सारूप्य साधलेलं असतं. म्हणून येथे मी तद्धाम परम मम येथे मी याचा अर्थ परमानंदात वस्ती करत असलेल्या परमेश्वर स्वरूप साधकाचे म्हणजे वास्तवात परमेश्वराचेच ते संबोधन समजावे. म्हणजे परमेश्वरच म्हणतो की एकदा का कृष्ण म्हणून मी जन्माला आलो आणि एकदा का मला माझ्या मूळ गोष्टीचं ज्ञान झालं की नंतर तो कृष्ण अरुण म्हणून जन्माला येऊ महेंद्र म्हणून येऊ नारायण म्हणून येऊ कुठल्याही जन्मात तो येऊ त्याचं ते कृष्ण रूप त्याचं ते रहस्य समजलेलं मूळ रूप आहे
द्वापार युगातलं जिथे त्याला ते असीपद गावलं, त्या असीपदावरून किती वेळा परत कृष्ण जन्माला आला तरी तो देहाने आला तरी त्या असीपदावर तो कायमस्वरूपी राहणार. तो ज्ञानेश्वर म्हणून आला तरी सुद्धा त्याही जन्मात तो कृष्ण म्हणून असीपदावर तद्धाम परमं मम मे त्या मूळ आदी कारण म्हणूनच तो तिथे असणार. आणि तिथलं आदी कारण इथे आलं तरी ती गोष्ट इथे आली तरी ती गोष्ट तिथली गुण घेऊन आली. म्हणजे परमधाम घेऊनच कृष्ण जन्माला येतो, परमधाम घेऊनच ज्ञानेश्वर जन्माला येतात. ते कुठेही होत आणि कुठेही जावत ते कायमस्वरूपी परमेश्वराशी सारूप्य साधलेले असतात. येथे तद्धाम परम मम मम म्हणजे परमानंदात वस्ती करत असलेल्या परमेश्वर स्वरूप साधकाचे मम हे संबोधन समजावे. हे वचन परमात्म्याचेच आहे त्याची खूण गाठ अंतरात बांधून व तसा दृढ विश्वास बाळगून म्हणजेच अतूट श्रद्धेने या वचनाच्या गूढ सूक्ष्म अर्थाच्या अंतरंगात रममाण झाल्यास अनुसंधानात निशिनी राहिल्यास कैवल्य मुक्ती निश्चित समजावी. आणि मग मात्र यद्गत्वाद निवर्तन्ते तद्धाम परमं मम असं म्हणण्याचा स्वाधिकार स्वचा अधिकार सर्वांनाच प्राप्त होईल. अर्थात त्यासाठी निशिदीनं ध्यास पाहिजे की मी पृथ्वीवर आलो असलो तरी चित किंवा अचित, जाणीव किंवा नेणीव आणि चित अचित आणि औचित म्हणजे जाणीव नेणीवीच्या पलीकडचं निश्चित असणं या चैतन्याच्या कुठल्याही खेळीशी माझा संबंध नाही. मी स्वतः चैतन्य आहे. चैतन्याला ते कसं खेळतं याच्यात इंटरेस्ट नसतो. चैतन्याला आपण चैतन्य आहोत एवढं माहिती असणं महत्वाचं असतं. पाण्याला आपण पाणी आहोत हे माहीत असणं महत्वाचं असतं. पाण्याला तरंगफेज बुडबुड यांची कल्पना असण्याची गरज नाही. पाण्याला जर तरंगफेज बुडबुडे जाणवले तर पाणी असीपत सोडून मृत्यू लोकात आलं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तरंगफेज बुडबुडे रहित पाणी असणं म्हणजे चित अचित आणि औचित रहित शुद्ध चैतन्य आपण असणं हे समजून घेणं म्हणजेच कैवल्य मुक्ती. आणि ही कैवल्य मुक्ती ज्याला मिळाली तो परमेश्वरी इच्छेने कितीही वेळा जरी जन्माला आला तरी तो परमेश्वर म्हणूनच जन्माला येतो. अशा अर्थाने एकदा का समजुतीच्या पातळीला अत्युच्च झालेला माणूस कधीही परत खाली येत नाही. जसं लोण्याचं तूप झालं की फायनल परिवर्तन झालं, त्या तुपाचं परत पाठी लोणी होत नाही. तसं हे सर्वांनी नीट समजून घ्या. आणि यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम त्या परमधामाचा अर्थ नीट समजून घ्या. आणि शक्य झालं तर त्या परमधामाच्या दिशेने तुम्ही उत्कर्ष मार्गावरील आपल्या जीवनाचं पहिलं पाऊल तरी टाकायचा निश्चय करा. परमेश्वर सर्वांच्या साथीला असतोच असतो. तो तुम्हा आम्हा सर्वांना मदत करणारच करणार हा विश्वास बाळगा. आणि यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम हे नेमकं काय आहे समजून घ्या आणि त्या मार्गावर अग्रेसित व्हा. अस्तु. धन्यवाद. शुभचिंतन.